नावा हॅलो नावामध्ये दीपक असल्यामुळे अंधकार कधीच राहणार नाही, लक्षात ठेवा. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व आजी माजी पदाधिकारी, मान्यवर नगरसेवक, उपस्थित ज्यांना या ठिकाणी नियुक्तीचं पत्र मिळणार आहे ते सर्व मान्यवर पदाधिकारी, युवक युवती, विद्यार्थी, महिला, उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि माझ्या युवा मित्र, आदरणीय दादांनी या महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर एक वेगळं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं दादा महाराष्ट्राचे दादाच आहेत हे आपण कधी विसरता कामा नये. सामाजिक बांधिलकी जाणणारे आमचे दादा आणि त्यांना साथ देणारे आमचे तटकरे साहेब, संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा ही मंडळी करत असताना सर्वसामान्य माणसाचा जिव्हाळा आणि त्याची जपणूक करण्याचं काम या मंडळीने आपल्या आयुष्यामध्ये 30-35 वर्ष केलं. अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे काही महिनाभराच्या कालावधीमध्ये 2 गट झाल्यानंतर त्या ठिकाणी वेगळी टीका देखील करायला लागली. पवार साहेब आमचं दैवत निश्चितपणाने आहे, परंतु दादाने संपूर्ण खुलासा मुंबईच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी केला. किती वेळा एखादा माणूस आपल्या जीवनामध्ये अन्याय सहन करतो. आम्हाला देखील वाईट वाटलं की आपल्या नेत्याने आपल्या आयुष्यामध्ये एवढं काम करत असताना एवढ्या अन्यायाला सामोरं जावं लागलं. परंतु हे सगळं करत असताना मला स्पष्टपणे या ठिकाणी सांगायचंय की छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना 18 पगड जातीला बरोबर घेऊन जाण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलं. अनेक मावळ्यांच्या अस्तित्वामुळे हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. तटकरे साहेब, तुमचं आणि दादांचं स्वराज्य उभं राहण्याकरता या मावळ्यांचं योगदान दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि आमच्या प्रत्येक मावळ्याची ही इच्छा आहे की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला तसा मावळ्यांच्या माध्यमातून या मुख्यमंत्री पदाचा दादांचा अभिषेक हा केल्याशिवाय राहणार नाही, हे कार्यकर्ते लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना कार्यकर्त्यांचा जिव्हाळा तुमच्याविषयी आणि दादांविषयीचा जो आहे ना तो या उपस्थितीमध्येच खऱ्या अर्थानं या दिसून येतोय. फक्त नियुक्तीच्या निमित्तानं तटकरे साहेब एवढे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मग काही मीडियाची मंडळी मला विचारतात की बाबा साहेबांचा एक मोठा मेळावा या पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये होऊ द्या. आमची तयारी आहे त्याला उत्तर द्यायची. आम्ही गप्प बसणारे कार्यकर्ते नाहीत. दादांच्या विषयी चुकीचा शब्द आला तर आठवड्याभरात दुसरा मेळावा या पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. जो माणूस काम करतो ना, सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत दादांनी आपल्या समाजाकरता जे योगदान दिलेलं आहे त्या संपूर्ण योगदानाची जाणीव या कार्यकर्त्यांना निश्चितपणाने या ठिकाणी तटकरे साहेब आहे. कारण की आम्ही त्या पद्धतीने या परिसरामध्ये पुणे शहरामध्ये दादांचा हा बालेकिल्ला आहे, लक्षात घ्या. आणि सगळ्यात अधिक काम हे पुणे शहरातले कार्यकर्ते तुम्हाला या संघटनेच्या माध्यमातून करून दाखवतील. चांगलं काम करणाऱ्यांना या ठिकाणी संधी देण्याचं काम आपण साहेब आपल्या हस्ते या मंडळींना सर्टिफिकेट आपण देत आहोत आज नियुक्तीचं. परंतु एकेका कार्यकर्त्याकडे 100 कार्यकर्ते आणण्याची आणि सर्व समाजापर्यंत जाण्याची ताकद असल्याशिवाय कुणालाही या ठिकाणी नियुक्तीपत्र द्यायचं नाही असं आम्ही सुरुवातीला सांगितलं आणि तशा पद्धतीचीच याची निवड या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता हा क्षमतेचा आहे. पुणे महानगर, काही लोक आता सांगतात की आता महानगरपालिकेची निवडणूक कधी, लोकसभेची कधी, विधानसभेची कधी, परंतु हे कार्यकर्ते नगरसेवकाच्या पदासाठी आलेले नाही साहेब. हे फक्त अजितदादाला पाठिंबा देण्याकरता खऱ्या अर्थानं आलेले, ते लक्षात ठेवा. प्रत्येकाला एक जाणीव की दादा जर मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे
तर सर्वसामान्य शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागतील, गोरगरीब विद्यार्थ्यांचा युवकांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल, महिलांचे प्रश्न मार्गी लागतील, पुण्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही ही जाणीव प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी निश्चितपणाने आहे. म्हणजे असं म्हणायला पाहिजे की आता 100% NCP कुणाची तर दादांची, हे आपलं स्लोगन असायला पाहिजे इथून पुढं. 100% NCP कुणाची, 100% NCP कुणाची. आता या सगळ्या गोष्टीचा विचार आपण या निमित्तानं करायला पाहिजे. तटकरे साहेब, पुणेकर मंडळी तुम्हाला खूप प्रेम देतील, परंतु या प्रेमाची शिदोरी उराशी बाळगून तुमच्या भविष्याचा वाटचालीमध्ये आमच्या सगळ्यांची आठवण निश्चितपणे तुम्ही ठेवली पाहिजे. कारण की या ठिकाणचा कार्यकर्ता हा मनापासून दादांबरोबर जोडलेला आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या वादंगामध्ये कोण फोटो काढतोय, कोण काय करतोय, अरे ज्यांच्या हृदयामध्ये दादांचा फोटो आहे त्यांना फोटो काढून उपयोग काय, लक्षात घ्या. त्यामुळे या असल्या गोष्टीकडे आम्ही कधी लक्ष देत नाही. उद्या घ्यायचं तर त्या जागेचा ताबा देखील घेण्याची क्षमता दीपक मानकरमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी आहे. परंतु चुकीच्या पद्धतीने अध्यक्षाची जबाबदारी घ्यायची आणि स्वतःच्या नावानं नाही तर स्वतःच्या नावाने ॲग्रीमेंट करायचं. ॲक्च्युली पक्षाचा अध्यक्ष म्हणून पक्षाच्या नावाने ते ॲग्रीमेंट त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं नाही ना, आपण विश्वास ठेवला, दादांनी विश्वास ठेवला, कुणाला महापौर केलं, कुणाला अध्यक्ष केलं. परंतु याची जाणीव असणं अत्यंत आवश्यक आहे जीवनामध्ये. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असणारा प्रत्येक कार्यकर्ता हा जाणीवेतून या ठिकाणी आलेला आहे. साहेबांबद्दल आमचं प्रेम आहे, परंतु आता साहेबांना देखील आमची विनंती राहणार आहे की साहेब आता दादांना आशीर्वाद द्या, कारण तुम्ही 36व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. मग आता दादांनी काय 83 वर्षी व्हायचं का. तर या ठिकाणी या गोष्टीचा विचार देखील आपण या निमित्तानं करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जो आमच्यावरती विश्वास अध्यक्षपदाच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे त्याला कधीही जीवनामध्ये तडा जाणार नाही हा शब्द तुम्हाला आजच्या दिवसाच्या निमित्तानं देतो. चांगलं काम आम्ही या पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आम्ही करून दाखवू. तुम्ही जी जबाबदारी द्याल ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्याचा आमचा संकल्प या ठिकाणी निश्चितपणे असणार आहे. चांगलं काम करत असताना अडीअडचणी येत असतात, विरोध देखील होत असतात, परंतु यातूनच खऱ्या अर्थानं हा राष्ट्रवादी पक्ष या पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहील. आणि मला या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो की सर्वाधिक महानगरपालिकेच्या जागा पुणे शहरामध्ये दादांच्या या राष्ट्रवादीला मिळाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला आजच्या दिवसाच्या निमित्तानं देतो. आणि कार्यकर्त्यांना देखील सांगतो, आपल्याला बॅगा उचलणारे कार्यकर्ते नको आहेत, प्रामाणिकपणे दादांबरोबर राहणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करणारे कार्यकर्ते पाहिजेत. कारण की आपल्याला चांगलं काम करायचे. आणि साहेबांसमोर सांगतो की साहेब, उद्या जर महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या तर ज्याची ताकद आहे, ज्याची क्षमता आहे निवडून येण्याची, अशा कार्यकर्त्यांनाच तुम्ही संधी दिली पाहिजे. त्यावेळी माझा विरोध निश्चितपणे राहील. कारण की मी कार्यकर्त्यांमधून मोठा झालेला कार्यकर्ता हे लक्षात ठेवा. त्यामुळे कार्यकर्त्याच्या जाणीवेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मजबूत करण्याची संकल्पना आज सगळ्या आपल्या या कार्यकर्त्यांनी घेतली. तो संकल्प केलेला आहे की मी आजपासून आत्तापासून दादांची पाठराखण करण्याचं काम, तुमची पाठराखण करण्याचं काम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचं काम करीन. या भावनेतून या ठिकाणी तुम्ही सगळेजण उपस्थित झालेला आहात. मी पुनश्च एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्यांची या ठिकाणी नियुक्ती होणार आहे त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. आता साधारण 300-350 फक्त लिस्ट आहे आपली ती. तटकरे साहेब, सेकंड लिस्ट आपली परत 350-400ची होईल. एवढी कार्यकारिणी आपली जम्बो असणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना आपल्याकडे मरण नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे आपला पक्ष हा राष्ट्रवादी पक्ष हा 1 नंबरचा महाराष्ट्रामध्ये दादांचा असणार आहे. या जाणीवेतून प्रत्येक कार्यकर्त्याने काम करावं आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम आपण आपल्या आयुष्यामध्ये करा. एवढंच या प्रसंगाच्या निमित्तानं बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. एकदा भाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि ज्या अंतःकरणातून भाऊंनी जो विश्वास या ठिकाणी दिलेला आहे, खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस